नमस्कार मित्रांनो, तर आता या व्हिडिओमध्ये आपण शब्दयोगी अव्यय पाहणार आहे. बघा, 25 ते 30 मिनिटं फक्त तुमच्या लाईफ मधले पुढचे 25 ते 30 मिनिटं ज्यांनी ऑलरेडी मागची बॅच केलेली आहे त्यांनी डायरेक्ट 2च्या स्पीडने 15 मिनिटात बघायचं आहे. जे पहिल्यांदा करतायत का नाही त्यांनी 1.25 किंवा 1.5च्या स्पीडने एकदम 20 ते 25 मिनिटात तुमचं शब्दयोगी अव्यय एकदम परफेक्ट होणार आहे. तुमचे सेंटेन्स टाईप कोणताच प्रश्न चुकणार नाही. जिथं कन्फ्युजन आहे तिथं कन्क्लुजन काढलेलं आहे. जो काही पाठांतराचा भाग आहे म्हणजे हे जे काही अर्थावरून प्रकार आहेत ते प्लस विभक्ती प्रतिरूपक अव्ययांमध्ये चतुर्थी विभक्ती प्रतिरूपक अव्यय आणि तृतीय विभक्ती प्रतिरूपक अव्यय दोघांवर पण प्रश्न आहे. मग प्लस द्वितीय विभक्तीवर किंवा दिक्वाचक वगैरे असले जे काय आहेत ना छोट्या छोट्या गोष्टी आपण इग्नोर करतो, तर सगळ्यांवर जिथं जिथं प्रश्न आहे तिथं तिथं आपण करेक्ट कार्यक्रम लावलाय. लक्षात ठेवा, पुढचे फक्त 20 ते 25 मिनिटं शब्दयोगी अव्ययांची रिव्हिजन डायरेक्ट 10 ते 15 मिनिटावर येणार आहे. ओके, बस चालू करूया आपण शब्दयोगी अव्यय. काय आहेत शब्दयोगी अव्यय? बघा, शब्दयोगी अव्यय सामान्यतः बॉक्स करायचा आहे. सामान्यतः नामांना किंवा नामाचे कार्य करणाऱ्या इतर शब्दांना. बघा, म्हणजे आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, की शब्दयोगी अव्यय फक्त नामांना जोडून येतात किंवा नामाचे कार्य करणाऱ्या इतर शब्दांना जोडून येतात, तर तसं नाही. इथं काय दिलंय? सामान्यतः शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना किंवा नामाचे कार्य करणाऱ्या इतर शब्दांना जोडून येतात व त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात. म्हणजे दोन कंडिशन आहेत इथं पण. जसं क्रियाविशेषण अव्ययामध्ये 2 कंडिशन पाहिल्या, तसं शब्दयोगी अव्ययाच्या व्याख्येमध्ये पण 2 कंडिशन आहेत. अजून एक व्याख्या बघूया आपण आयोगाने विचारलेली. जी अव्यय नाम किंवा सर्वनामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्या पुढे येऊन त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. बघा, 2 कंडिशन सांगतो. काय? एक तर पहिली कंडिशन काय? हे शब्दांना जोडून येत आहेत. शब्दांना जोडून येत आहेत किंवा शब्दापुढे लागून येत आहेत. शब्दांना जोडून किंवा शब्दापुढे. आणि दुसरी कंडिशन काय? ते वाक्यातील इतर शब्दांचा संबंध दाखवत आहेत. बघा, संबंध दाखवत आहेत. संबंध हा शब्द एवढंच लिहा फक्त, संबंध दाखवतात. ओके, बघा इथं संबंध दाखवतात आणि इथं पहिली जी मोके दामले सरांनी व्याख्या केली का नाही, संबंध दाखवतात, आणि आयोगाने विचारलेली ती पण बघा, संबंध दाखवतात. तर ह्या 2 कंडिशन आहेत. परत एकदा सांगतो, लिहून घ्या. शब्दांना जोडून प्लस संबंध दाखवणे, ह्या 2 कंडिशन लक्षात ठेवल्या, शब्दयोगी अव्ययाची व्याख्या तुमची परफेक्ट होणार आहे. ओके, बाकी काहीही पाठ करायचं नाही लहान लेकरासारखे, की शब्दयोगी अव्यय म्हणजे नाम किंवा सर्वनामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्या पुढे येऊन त्यांचा वाक्यातील इतर वाक्यांशी संबंध दाखवतात, इतर शब्दांशी संबंध दाखवतात. असलं काय पाठ करत बसायचं नाही. बस शब्दांना जोडून आणि संबंध दाखवणे, बस. आता ही मूळची क्रिया विशेषण अव्यय आहेत. ही जी शब्दयोगी अव्यय आहेत का नाही, मूळची क्रिया विशेषण अव्यय आहेत का? यस, मूळची क्रिया विशेषण अव्यय आहेत. हे स्वतंत्र असे शब्द नाहीत, म्हणजे शब्दांना जोडूनच येतात. ओके, क्रिया विशेषण अव्यय कसे येतात? शब्दांना जोडून येतात का? शब्दांना जोडून येत नाहीत. आपण पाहिलेले क्रिया विशेषण अव्यय शब्दांना जोडून येत नाहीत. पण हे जे शब्दयोगी अव्यय आहेत का नाही, ते मात्र शब्दांना जोडूनच येतात. लक्षात ठेवायचे. ओके, हा एकच बेसिक फरक आहे, बाकी काहीही देणं घेणं नाही. शब्दयोगी अव्यय आणि क्रिया विशेषण अव्ययामधला फक्त एकच बेसिक फरक आहे. काय? हे जे आहेत ना शब्दयोगी अव्यय, ते शब्दाला जोडून येत आहेत आणि क्रिया विशेषण अव्यय मात्र शब्दाला जोडून येत नाहीत. बघा, आता सगळ्यात महत्वाचं, शब्दयोगी अव्यय कोणाकोणाला जोडून येतात? सामान्यतः नामाला जोडून येतात. मान्य, सामान्यतः नामाला जोडून येतात, पण नामासोबतच सर्वनाम, क्रियापदे, क्रिया विशेषणे यांना सुद्धा कधी कधी जोडून येतात. बघा, नामासोबत सर्वनामाला पण जोडून येत आहेत, क्रियापदाला पण जोडून येत आहेत. क्रियापदाला जोडून येतात असं 2 ते 3 वेळा आयोगाने विचारलेलं आहे. ओके, की शब्दयोगी अव्यय क्रियापदाला जोडून येतात का विचारलेला प्रश्न आहे. प्लस क्रिया विशेषणाला पण जोडून येत आहेत. बघा, शब्दयोगी अव्यय वाचतोय आपण, जोडून कशाला येत आहेत? क्रिया विशेषणाला सुद्धा जोडून येऊ शकतात कधी कधी. ओके, आणि हे आयोगाने विचारलेलं आहे. 2-3 वेळा हा क्वेश्चन आहे. त्यामुळं जे तुमची अंधश्रद्धा आहे की शब्दयोगी अव्यय फक्त नाम आणि नामाचे कार्य करणाऱ्या इतर शब्दांना जोडून येतात, तर ते खरं नाही. ते सामान्यतः जोडून येतात, मान्य आहे ना, पण बाकीच्या शब्दांना पण जोडून येतात, ज्यामध्ये सर्वनाम, क्रियापद आणि क्रियाविशेषणाचा समावेश होतो. मग तुम्हाला हायलाइट काय करायचं? हे सर्वनाम, क्रियापद आणि क्रियाविशेषणे यांना सुद्धा कधी कधी जोडून येतात. आयोगाने 2-3 वेळा विचारलेले. उदाहरण बघा, त्याच्याकडे हे सर्वनामाला जोडून आले, कालपासून क्रियाविशेषणाला जोडून आले, बसल्यावर क्रियापदाला जोडून आले, जाईपर्यंत क्रियापदाला जोडून आले, म्हणजे धातूला जोडून आले. ठीक आहे,
आता हे 3 सेंटेन्स आहेत खाली दिलेले की ज्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. काय सेंटेन्स आहे? तिन्ही सेंटेन्स बरोबर आहेत बघा. काही शब्दयोगी अव्यय जोडून विशेषणे तयार होतात. लगेचच टेन्शन मध्ये येतोय आपण की असं कसं शक्य आहे? आपण विशेषण टॉपिक मध्ये तुम्हाला सांगितलेले विशेषणाचा एक प्रकार आहे अव्यय साधित विशेषण. अव्ययापासून बनलेली अव्यय साधित विशेषण. त्यामध्ये पण आपण पाहिलेले की जे समोर हे विशेषण हे क्रिया विशेषण आहे किंवा शब्दयोगी अव्यय आहे. बरोबर. तर त्याचं आपण विशेषण कसं बनवतोय? समोरचे अंगण. ओके. किंवा दारासमोर यामध्ये हे समोर काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. त्याचं आपण विशेषण बनवू शकतो की दारासमोरचे अंगण. ओके. अजून काय? आता आत याच्यापासून आतल्या खोलीत. अजून मागे किंवा घरामागे. इथं शब्दयोगी अव्यय आहे. याच्यापासून विशेषण कसं बनवू शकतो? घरामागचा रस्ता. ओके. हे झालं काय? विशेषण. हे काय आहे? शब्दयोगी अव्यय. ठीक आहे. म्हणजे काही शब्दयोगी अव्यय जोडून विशेषण तयार करू शकतो का आपण? जास्त टेन्शन घ्यायचं नाही, जास्त विचार करायचा नाही. येस, आपण काही शब्दयोगी अव्यय जोडून विशेषणे तयार करू शकतो. हे एक सेंटेन्स आयोगाने विचारलेले, भविष्यात विचारलं तर चुकवायचं नाही. बघा, शब्दयोगी अव्यय वाक्यात स्वतंत्रपणे येतात का? आयोगाने बरोबर दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल सर 5च मिनिटापूर्वी तुम्ही सांगितलं की शब्दयोगी अव्यय हे शब्दाला जोडूनच येतात आणि इथं आयोग काय म्हणते की शब्दयोगी अव्यय वाक्यात स्वतंत्रपणे येतात का? आयोगाने हे बरोबर दिलेलं आहे. जर तुम्ही शुद्ध शब्दयोगी अव्यय जर पाहिले तर त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल की बघा कधी कधी काही शब्दयोगी अव्यय वाक्यात स्वतंत्रपणे येतात. कसं? तू मात्र जा. बघा इथं उदाहरणार्थ तू मात्र जा. इथं मात्र काय आहे? शब्दयोगी अव्यय, शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे, परंतु वाक्यात आले का नाही स्वतंत्रपणे? गांधीजींनी सुद्धा सांगितले इथं सुद्धा काय आहे? शब्दयोगी अव्यय स्वतंत्रपणे आलेला आहे. म्हणजे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की शब्दयोगी अव्यय वाक्यात स्वतंत्रपणे येऊ शकतात. ते शब्दाला जोडूनच येतात असंही पुस्तकामध्ये दिलेलं आहे. जर हे सेंटेन्स आलं बघा इथं लक्ष द्या नीट. शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडूनच येतात. जरी च लावला तरी सुद्धा ते सेंटेन्स बरोबर आहे. ओके. फ्लेक्झिबल राहायचंय. आणि जर असं सेंटेन्स आलं की शब्दयोगी अव्यय वाक्यात स्वतंत्रपणे येऊ शकतात तर येस येऊ शकतात. इथं लिहून घ्या शुद्ध शब्दयोगी अव्यय. ठीक आहे. म्हणजे हे सेंटेन्स क्लिअर झालं. काही शब्दयोगी अव्यय जोडून विशेषण तयार होऊ शकतात. तुम्हाला मगाशी लिहून दिलं इथं लिहून घ्यायचंय त्याच्यासमोरच. शब्दयोगी अव्यय वाक्यात स्वतंत्रपणे येऊ शकतात का? तर शुद्ध शब्दयोगी अव्यय मगाशी सांगितलं गांधीजींनी सुद्धा, तिथं सुद्धा हे वाक्यात स्वतंत्रपणे आलेले. आणि अजून बघा काही शब्दयोगी अव्यय क्रिया विशेषणे असतात. येस, आयोगाने दिलेलं आहे. आणि ही मूळची क्रिया विशेषण अव्यय असल्यामुळं काही शब्दयोगी अव्यय क्रिया विशेषणे असणारच आहेत. जास्त लॉजिक लावायचं नाही. तिन्ही सेंटेन्स बरोबर आहेत. एका खाली एक का देतोय? कारण बरेच जण इथं फसलेत, बऱ्याच जणांनी इथं ऑब्जेक्शन घेतलं होतं. पण जर बारकाईने जर अभ्यास केला तर तिन्ही सेंटेन्सवर आयोगाने दिलेलं उत्तर बरोबर आहे. तिन्ही सेंटेन्स बरोबर आहेत. त्यामुळे भविष्यात जर ही सेंटेन्स रिपीट झाली तर चुकवायची नाहीत. ओके. परत एकदा सांगतो काही शब्दयोगी अव्यय जोडून विशेषणे तयार होतात. येस, शब्दयोगी अव्यय वाक्यात स्वतंत्रपणे येऊ शकतात का? येऊ शकतात. स्वतंत्रपणे येऊ शकतात. असंही याचा अर्थ असा होऊ शकतो की ज्यावेळेस ते स्वतंत्रपणे येतील त्यावेळेस ते क्रिया विशेषणाचं काम करतील. पण स्वतंत्रपणे त्याचा वापर आपण करू शकतो. भलेही ती क्रिया विशेषण अव्यय म्हणून आपण वापरू द्या. पण शब्दयोगी अव्यय स्वतंत्रपणे आपण नंतर तिकडं पलीकडं इकडं तिकडं वापरू शकतो. भलेही ती क्रिया विशेषण अव्यय म्हणून काम करू द्या. ओके. आता बघा काही शब्दयोगी अव्यय क्रिया विशेषणही असतात. ते आता तुम्हाला सांगितलं. तिन्ही सेंटेन्स महत्वाचे आहेत. आता यामध्ये आपण काय काय व्याख्येमध्ये शब्दांना जोडून आणि संबंध दाखवणे आणि नामासोबत सर्वनाम क्रियापदे क्रिया विशेषणे यांना पण कधी कधी जोडून येतात आणि ही 3 वाक्य परफेक्ट करायचे आहेत. एका खाली एक घेतलेत, कलर केलेला आहे म्हणजे तुमच्या लक्षात राहणार आहेत. ओके. आता बघा याचे प्रकार बघणारे आपण. अर्थावरून याचे 16 प्रकार आहेत. आकडा विचारलाय का आजपर्यंत विचारलेला नाही. उगं काहीतरी करत बसायचं नाही. शब्दयोगी अव्ययाचे प्रकार किती? 16 बिळा तुमच्या लक्षात राहणार आहे. पण पाठ करायची ट्रिक बिक काय बनवू नका. ठीक आहे. आता पहिला प्रकार कालवाचक. आता नावातच एक टाइमचा विषय आहे म्हणजे नंतर, पर्यंत, पावेतो, दिसला पावेतो, विसरणारे पावेतो. बघा ज्यावेळेस हा पावेतो गर्दीतून बाहेर निघेल का नाही एकटाच ज्यावेळेस किंग म्हणून बाहेर निघेल आणि प्रश्न विचारला जाईल का नाही त्यावेळेस पावेतो 100% आपल्याला फसवणार आहे. पावेतो बाहेर काढायचा आहे. हे पूर्वी, पुढे, आधी हे सगळं काळाशी संबंधित आहे. ते लक्षात राहून जाईल.
पाव येतो बाजूला काढा. बघा आता परत पलीकडे, समोर, हे जावा काय आहे? ठाई, पाशी, नजीक, समीप, समक्ष, आत, बाहेर, पुढे, मध्ये सगळं लक्षात राहणार आहे. जावा कन्फ्युज करणार आहे. जावा हा शब्द स्थलवाचक मध्ये टाकायचा आहे. ठीक आहे, तो बाजूला काढायचा. रिव्हिजन करताना फक्त एवढंच वाचायचंय, उगं हेच वाचून मनाचं समाधान करायचं नाही. जो कन्फ्युज करणारा डाटा आहे त्याच्यावर काम करायचंय आणि तिथंच आयोग फसवतो. बघा आता करणवाचक, करणवाचक मुळे, योगे, करून, कडून, द्वारा, करवी, हाती. तुम्ही जर का कारकार्थ वाचले असतील, कारकार्थाचं लेक्चर ऐकलं असेल किंवा कारकार्थ बऱ्यापैकी सगळ्यांना माहित असेल, तर तृतीयाचा कारकार्थ करण आणि करण मध्ये साधन लक्षात ठेवले, साह्याने लक्षात ठेवले. बघा साह्याने, मग तिथं तेच लॉजिक इथं करण मध्ये वापरायचंय की तुझ्यामुळे, तुझ्या योगे, तुझ्या करून, तुझ्या कडून, तुझ्या द्वारा, तुझ्या करवी, तुझ्या हातून. ओके, हातीला हातून लक्षात ठेवू शकतो. इथं तुम्हाला काय लक्षात राहणार नाही? हाती एक बाजूला काढा, हाती करण मध्ये येणार आहे. हातीला हातून लक्षात ठेवा, करण लक्षात राहून जाईल. योगे एक लक्षात राहणार नाही. योगे थोडंसं कन्फ्युज करणारं वाटतंय, काही जणांच्या लक्षात राहील, काही जणांना थोडंसं कन्फ्युज करेल. तर योगे एक बाजूला काढा, हाती एक बाजूला काढा. ठीक आहे, आता हेतुवाचक, हेतुस्तव, हेतुस्तवच म्हणायचे. तुझ्या हेतुस्तव, तुझ्या हेतूसाठी, तुझ्यासाठी, तुझ्या कारणे, तुझ्या करिता, तुझ्या अर्थी, प्रित्यर्थ, निमित्त, स्तव. काय लक्षात राहणार आहे? साठी लक्षात राहील, स्तव एक लक्षात राहणार नाही, ज्या आयोगाने विचारलेले. अर्थी एक लक्षात राहणार नाही, अर्थी एक लक्षात राहणार नाही, बाजूला काढा. बाकी बघा, तुझ्यासाठी, तुझ्या कारणे, तुझ्या करता मी आलो, तुझ्या प्रित्यर्थ, तुझ्या निमित्त. अर्थी आणि स्तव हे दोन शब्द लक्षात राहणार नाहीत, ते बाजूला काढा, ते लिहून घ्या. ठीक आहे, आता व्यतिरेक वाचक, तुझ्या विना, तुझ्याशिवाय माझं काही बिघडत नाही, तुझ्याशिवाय, तुझ्या खेरीज, तुझ्या विना, तुझा वाचून, तुझ्या व्यतिरिक्त, तुझ्या परता. अरे परता काय? परता ज्यावेळेस या गर्दीतनं बाहेर येईल एकटं, त्यावेळेस 100% गंडवणार आहे. त्यामुळे परता बाजूला काढा. परता काय आहे? व्यतिरेक वाचक. परतातला त, व्यतिरेक मधला त, व्यतीतला त, व्यतिरेक मधला, इथं परताला व्यतिरेकच करायचंय. ओके, परताला व्यतिरेक करायचंय, तुलनाकडे जायचं नाही. ओके, परता व्यतिरेक वाचक लक्षात ठेवा. तुमच्या पद्धतीने निमोनिक करून परता लक्षात ठेवायचे. आता तुलना वाचक, तुलना करताना आपण काय म्हणतो? अरे तुझ्यापेक्षा त्याला चांगले मार्क पडले. ओके, तुझ्या तर, तुझ्या तम. आता हे काय? तुमच्या दोघांमध्ये तो जरा चांगला आहे, तुझ्या परिसराव मला तो भारी वाटला. ओके, पेक्षा, मध्ये, परीस लक्षात राहील. हे तरतम काय भानगड आहे? तरतम नाही लक्षात राहणार, काढा ना बाजूला. तरतम, तुलनावाचक मध्ये तरतम टाका. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तर आणि तम विचारलं तर तुलनावाचक मध्ये जायचंय. ओके, तर मध्ये त आहे, तम मध्ये त आहे, जावा तुम्ही त कडे, तुलनाकडे, संपला विषय. आता योग्यता वाचक म्हणजे तुझ्या योग्य, तुझ्या सारखा, तुझ्या जोगा, तुझ्या सम, तुझ्या समान, तुझ्या प्रमाणे सगळं लक्षात राहते. योग्यतामध्ये सगळं लक्षात राहते. पण हे बर हुकूम काय आहे? बर हुकूम, बर हुकूम नाही लक्षात राहत, मग काढणार दादा बाजूला. बर हुकूम वर काम करायचं आपल्याला. बर हुकूम योग्यता वाचक. बर, आता अजून सांगतो, जर बर हुकूम तुम्हाला, आता मी परमनंट मेमरीमध्ये घेऊन जातो. तुम्ही तुमच्या मित्रासोबत लग्नाला, सॉरी, त्याच्यासाठी एक मुलगी पाहायला गेलाय आणि तो मित्र तुम्हाला म्हणतोय की कशी आहे मुलगी, कशी आहे? तर तुम्ही काय म्हणताय की यस, जी मुलगी आपण आता पाहिली ती तुझ्या योग्य आहे. ओके, बरी आहे, तुझ्या योग्य बरी, बरी आहे. ओके, योग्य आहे का? तो विचारतो योग्य आहे का? तुम्ही काय म्हणताय? बरी आहे. बघा, योग्यता, आपण मुलीची योग्यता शोधतोय, त्या मित्रासाठी मुलगी बघायला गेलोय. तर तो मित्र आपल्याला विचारतोय, यार दादा कशी वाटली, योग्य आहे का माझ्यासाठी? आपण काय म्हणतोय? हा बरी आहे, बरी आहे. ओके, याच्यावरून योग्यता बरी आहे, बर हुकूम पर्यंत पोहोचणार आहे. तुम्हाला तिथं काही जरी आठवलं नाही तरी बर हुकूम म्हणलं की तुम्ही बरी आहे म्हणजे योग्य आहे, योग्यताकडे जाणार आहे. ओके, आता कैवल्य वाचक, इथं ना ऍड करा. च मात्र ना, पाठच, ह्याच्यात काहीच वाद नाही, डायरेक्ट पाठ करायचे. च मात्र ना, कुठला शब्द नाही की ह्याच्यात कन्फ्युज करणारा. च मात्र ना सुद्धा देखील ही पण क्रमाने पाठ करा. ही दोघं मिळूनच काय आहेत? शुद्ध. मग असा प्रश्न अजून आला नाही की कैवल्यवाचक आणि संग्रहवाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार शुद्ध मध्ये येतात, असा प्रश्न आला नाही. पण लक्षात ठेवायचं आपल्याला पाठ करण्यासाठी की कैवल्यतले हे 3, च मात्र ना, संग्रह मधले हे 4, सुद्धा देखील ही पण, हे 7 कशात येणार आहे? तर शुद्ध शब्दयोगी अव्ययामध्ये येणार आहे. म्हणजे तुम्हाला हे पाठच करायचे आणि तुम्ही शुद्ध शब्दयोगी अव्यय पाठ केलेत, ह्याच क्रमाने पाठ करायचे. च मात्र ना, सुद्धा देखील ही पण, च मात्र ना, सुद्धा देखील ही पण, कैवल्यवाचक. च मात्र ना विचारलेलं आहे, संग्रहवाचक. संग्रह करतोय आपण, तू सुद्धा चल, तू देखील ये, तू पण ये, संग्रह करतोय आपण. ओके,
आता पुढचा बघा संबंधवाचक, तुझ्या संबंधी हे तर लक्षात राहणार आहे, आणि तुझ्याविषयी, 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 तुझ्याविषयी हे तीन सुद्धा लक्षात राहणार आहे. आता सहचर्यवाचक, सहा झाले. सहचर्यवाचक मध्ये काय करणार आहे आपण, की त्याला सोबत घेणार आहे. चल बरोबर, चल सह, संगे, सकट, सहित, सवे, निशी, समवेत. हे निशी काय आहे, काढा ना बाजूला मग निशी. निशी लक्षात नाही तर बाजूला काढा. तुझ्या निशी असा त्याचा अर्थ आहे की तुला घेऊन, तुझ्या बरोबर वगैरे, तुझ्या समवेत. तर हे निशी एक लक्षात राहणार नाही, तर त्याच्यावर काम करा. नंतर भागवाचक, भाग लावतोय आपण, 4 पैकी 2. यात पोटी, या आतून, तर या पोटी आणि आतून लक्षात राहणार नाही. पोटी आणि हे तून. ओके, पोटी आणि तून हे दोन शब्द कुठे टाकायचे, भागवाचक मध्ये. विनिमय वाचक, इथं एक्सचेंज करतोय एखाद्या वस्तूबद्दल दुसरी वस्तू, ह्याच्याबद्दल ती, त्याच्याऐवजी ती, याच्या जागी त्याच्या बदली, विनिमय करतोय, एक्सचेंज करतोय, हे लक्षात राहून जाईल. ओके, म्हणजे आपल्याला जे लक्षात राहतील ते आपण बाजूला काढलेत, जे लक्षात राहणार नाहीत हे आपण बाजूला काढलेले आहेत, हेच पाठ करायचे. ठीक आहे, आता बघा दिक्वाचक, प्रत प्रतीकडे लागी, पाठच करायचं क्रमाने. प्रत प्रतीकडे लागी, लागी विचारले 2023च्या मेन्सला, म्हणजे 2025ला परीक्षा झाल्यात ना, त्यामध्ये लागी विचारलेलं आहे. आपण द्वितीय विभक्तीची ट्रिक केली होती, त्यामध्ये सांगितलं होतं. बऱ्याच जणांचं चुकलं, आपल्या पोरांचं बरोबर आलं. काय सांगितलं होतं द्वितीय विभक्तीची ट्रिक, इथं बघा आपण देणार आहे द्वितीय विभक्तीची ट्रिक. त्यामध्ये दिक्वाचक मध्ये हा जो लाग आहे ना, तो द्वितीयातला द, दिक्वाचक मधला द, त्याच्यावरून लागी तुम्हाला परफेक्ट लक्षात ठेवायला सांगितलं होतं. ठीक आहे, आता विरुद्धवाचक बघा, इथं विरुद्ध, तुझ्या विन, विन हा शब्द बघा, उलटे उलट. जर विन हा शब्द माहित नसेल किंवा विन शब्द कन्फ्युज करणार असेल तर तेवढाच गोल करा फक्त, बाकी विरुद्ध, उलटे, उलट लक्षात राहणार आहे. ओके, विनला फक्त विरोध, विन. ओके, परिणामवाचक मध्ये एकच आहे बिचारा, भर. आणि सगळ्यात शेवट गतिवाचक, खालून, मधून, आतून, पासून. मगाशी सांगितलं होतं क्रियाविशेषण मध्ये ऊन वाले शब्द दिसले की खालून, मधून, आतून, पासून हे सगळे टाकायचे गतिवाचक मध्ये. ओके, आता बघा कडून, करून, करवी, कारणे, करिता, कडे, हे सगळे कन्फ्युज करणारे आहेत. तर कसे घ्यायचे बघा आता, कडून, करवी आणि कडून, करून, करवी कुठे टाकायचे, ते करणवाचक मध्ये लिहून घ्यायचे. इथं करणवाचक मध्ये, मला माहिती आहे तुम्ही कुठं पासणार आहे, बरोबर तिथंच आपण काम केलंय. करिता, कारणे, करिता कारणे काय असणार आहे, हेतुवाचक, तुझ्या करिता, तुझ्या हेतू, तुझ्या हेतुस्तव. ओके, तुझ्या स्तव, तर हेतुवाचक मध्ये टाकायचे. कसं करून लक्षात ठेवा रे, हेतुवाचक. आणि कडे, कडे कुठे, आठवलं का कडे कुठे, इथं जवळच आहे ना, दिक्वाचक मध्ये. काय, प्रत प्रतीकडे लागी, लागी चुकवायचं नाही. तर आता एक एक शब्दयोगी अव्ययावर आपण काम केलेलं आहे. जे लक्षात राहतंय ते बाजूला, जे लक्षात राहत नाही ते एका बाजूला. परत एकदा रिवाइज करूया एक झटक्यात, एकाच मिनिटात. ठीक आहे, कालवाचक मध्ये फक्त आपण पाव येतो लक्षात ठेवतोय, बाकी सगळं लक्षात राहतंय. स्थलवाचक मध्ये फक्त जावा, कारणे हे करून, कडून नंतर शेवटी दिलेलंच आहे, त्यामुळे हाती आणि योग्य इथं लक्षात ठेवा. हेतुवाचक मध्ये स्तव लक्षात ठेवा, अर्थी लक्षात ठेवा. व्यतिरेक मध्ये परता लक्षात ठेवा. इथं तुलनावाचक मध्ये तरतम, हे दोन्ही पण लक्षात ठेवा. योग्यता मध्ये बर, हुकुम लक्षात ठेवा, तुम्हाला सांगितला तो किस्सा. नंतर हे च मात्र इथं ना ऍड करायचंय, च मात्र ना सुद्धा देखील हे पण. नंतर सहचार्य मध्ये निशी, भागवाचक मध्ये पोटी, आतून, पैकी तर लक्षात राहून जाईल. विनिमय लक्षात राहते. दिग्वाचक मध्ये चारही पण क्रमाने पाठ करायचंय. प्रत प्रतीकडे लागी, विरुद्ध, विन, उलटे उलट हे विरुद्धवाचक मध्ये लक्षात राहते. भर एकटाच परिमाण मध्ये आहे. गतिवाचक मध्ये ऊन वाले, खालून, मधून, आतून, पासून. आणि हे कडून, करून, करवी करण मध्ये टाकायचे. करिता, कारणे हेतू मध्ये टाकायचे. आणि कडे एकटाच दिक्वाचक मध्ये टाकायचा आहे. एकटाच नाही तो, इथं प्रत, प्रती, कडे, लागी, लागी पण आहे विचारलेला आहे. पण हे क वाले जे कन्फ्युज करणार आहेत का नाही, त्यातला जो कडे आहे तो दिक्वाचक मध्ये टाकायचा. ठीक आहे, आता बघा साधित शब्दयोगी अव्यय म्हणजे कोणापासून तरी बनलेले. मग कोणापासून बनणार आहेत, नामापासून बनतील, विशेषण साधित विशेषणापासून बनतील, धातू साधित धातूपासून बनतील, क्रिया विशेषणापासून बनतील, आणि संस्कृत पासून पण बनतील. लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा इथं नाम साधित आहे ना, पाठ करायचे डायरेक्ट. कडेमध्ये, कडेमध्ये पूर्वीप्रमाणे मुळे अंती विषयी. टेन्शनच घ्यायचं नाही, जोड्या लावामध्ये लगेच उत्तर. कडेमध्ये पूर्वीप्रमाणे मुळे अंती विषयी, कडेमध्ये पूर्वेप्रमाणे मुळे अंती विषयी लिहून घ्यायचे, रिकाम्या जागा सोडल्यात. कडेमध्ये पूर्वीप्रमाणे मुळे अंती विषयी, कडेमध्ये पूर्वीप्रमाणे मुळे अंती विषयी, कडेमध्ये पूर्वीप्रमाणे मुळे अंती विषयी लक्षात राहून जाईल.
सम सारखा समान सहित योग्य विरुद्ध, सम सारखा समान सहित योग्य विरुद्ध जोका पण विचारलंय विशेषण साधित. ठीक आहे. सम सारखा समान सहित योग्य विरुद्ध, सम सारखा समान सहित योग्य विरुद्ध जोका, सम सारखा समान सहित योग्य विरुद्ध जोका. सारखं सारखं म्हणा, रिवाइज करताना तुमच्या जवळपास 5 ते 6 रिव्हिजन आरामात होणार आहेत. किंबहुना ज्यांनी सुरुवातीला बॅच घेतली त्यांच्या जास्त पण होतील. सम सारखा समान सहित योग्य विरुद्ध जोका. दाती साधित, कर पासून करिता, देख पासून देखील, पाव पासून पावेतो, पावेतो, आणि लाग पासून लागून. पावेतो अजून कुठं पाहिले आठवलं का? पावेतो कालवाचक मध्ये बघा, बाजूला काढला, बाजूला आला शब्द की गणलं का नाही? असं असते. गर्दीत वाटतं जनगण मन सगळ्यांना जमतं, एकट्याला म्हणायला लावलं की येत नाही. करिता देखील पावेतो लागून. क्रिया विशेषण साधित, खालून मागून वरून आतून जवळून. ओके, क्रिया विशेषण आहेत ना सगळे, खाली मागे वर आत जवळ, त्याच्यापासून हे क्रिया विशेषण, या क्रिया विशेषण अव्ययापासून किंवा क्रिया विशेषणापासून ही शब्दयोगी अव्यय. ओके, आता संस्कृत शब्द साधित इथं आपलं फसतंय. ठीक आहे, हे आय होप की तुम्ही लिहून घेतलं असेल. करिता देखील पावेतो लागी, कुठलं खोडलं माझ्याकडून. आता संस्कृत शब्द साधित यामध्ये बघा, समक्ष, समीप, परोक्ष, पर्यंत, विना सगळे कसे येतं? संस्कृत शब्द येतं. थोडे तत्सम शब्द तुमच्या लक्षात राहून जाईल. पण मगाशी जे क्रिया विशेषण अव्ययाच्या टॉपिक मध्ये आपण तुम्हाला सांगितलं की पांतस्थ, जर बारकाईने मराठी व्याकरणात जर घुसलं तर हा जो स्थ आहे का नाही, हा संस्कृत शब्द साधित आहे की ज्याच्यापासून हा प्रत्यय लागून शब्दयोगी अव्यय आपण बनवतोय. हा पांतस्थ, हे जलस्थ. इथून पुढे लक्षात ठेवा, जर असे प्रश्न आले पांतस्थ जलस्थ ऑप्शन जर असतील, हे साधित मधले जर ऑप्शन आले तर संस्कृतकडे जायचे. आणि जर जसं पांतस्थ विचारला तसा जर ऑप्शन आला की क्रिया विशेषण अव्यय आहे, विभक्ती प्रतिरूपक अव्यय आहे, की अजून काय काय आहे, तर शब्दयोगी अव्ययाकडे जायचंय. इतकं सोपं आहे आता. ठीक आहे, मगाशी तर आपण ऑप्शन डिलीट करूनच त्या उत्तरापर्यंत पोहोचलो होतो. पण इथं लक्षात ठेवायचंय की स्थ सारखे शब्द नामाला जोडून येत आहेत, नामाला जोडून येत आहेत. बघा इथं पांतस्थ, पांत, पंत हा नाम आहे, त्या नामाला जोडून स्थ शब्द आलाय आणि शब्दयोगी अव्यय बनलेलं आहे. या पद्धतीने इथं लक्षात ठेवायचं. जास्त खोलात अजून जायचं नाही, जेवढं सांगितलं तेवढंच करा फक्त. समक्ष, समीप, परोक्ष, पर्यंत, विना, स्थ. स्थ फक्त इथे ऍड करून टाका. ओके, आता बघा सामान्य रूपांचा विचार बघूया आपण. बघा म्हणजे आता तुमचे हे शब्दयोगी अव्ययाचे प्रकार पण परफेक्ट झाले. आय होप आता ज्यांना 4-5 मेन्स दिल्यात का नाही, 3-4 मेन्स दिल्यात, 2-3 मेन्स दिल्यात, त्यांना पण आता काही गोष्टी नव्याने उलगडल्या असतील. त्यांना काही जणांनी हे तरतम पहिल्यांदा ऐकलं असेल. ऐकलं असेल म्हणजे हा विचार या लेवलला विचार नेला असेल. हे बर हुकूम पण इतके वेळा रिव्हिजन करून पण आपण हे योग्य सारखा जो बघा याच्यावरच खुश होतो. पण आयोग बर हुकूम टाकतंय, आयोग स्तव विचारतंय, आयोग परता विचारतंय. लक्षात ठेवा. बरोबर, आयोग लागी विचारतंय, लागीपर्यंत गेलोच नाही आपण. जे सोपं सोपं तेच करतोय, मनाचं समाधान करून घेतोय, तसं नाही करायचं. ठीक आहे, आता बघा सामान्य रूपांचा विचार मी खोडतो आता यावरचं. बघा सामान्य रूपांचा विचार, शब्दयोगी अव्यय जोडताना मागील शब्दाचं सामान्य रूप होतं का? येस. घर या शब्दाला खाली हे शब्दयोगी अव्यय लावलं, काय होतंय? घरचं, घरा हे सामान्य रूप झालं. मांडवचं मांडवा बाहेर झालं, बघा मांडवचं मांडवा झालं, म्हणजे सामान्य रूप होतं. हे तर कुणालाही सांगता येईल की शब्दयोगी अव्यय जोडताना मागील शब्दाचं सामान्य रूप होतं का? होतं. अपवाद फक्त काय? शुद्ध शब्दयोगी अव्यय. याच्यामध्ये शुद्ध शब्दयोगी अव्यय ज्यावेळेस शब्दाला जोडून येतात त्यावेळेस मागील शब्दाचं सामान्य रूप होत नाही. आयोगाने विचारलेले ते सगळ्यांना माहिती आहे. या दोन कन्सेप्ट तर सगळ्यांना माहिती आहे की हे दोन्ही वाक्य जर विचारले तर दोन्ही वाक्य बरोबर आहेत. उगा जास्त विचार करायचा नाही की शब्दयोगी अव्यय जोडून मागील शब्दाचं सामान्य रूप होतं. नाही नाही, शुद्ध शब्दाचं कुठं, शुद्ध शब्दयोगी अव्ययाच्या वेळेस कुठं सामान्य रूप होतं? तर असला बारीक विचार करायचा नाही. जर हे वाक्य विचारलं शब्दयोगी अव्यय जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होतं का? यस, सामान्य रूप होतं. हे वाक्य विचारलं की शब्दयोगी अव्यय जोडून शब्दाला जोडून येताना मागील शब्दात सामान्य रूप होत नाही, तर यस, शुद्ध शब्दयोगी अव्ययाच्या वेळीच मात्र सामान्य रूप होत नाही. दोन्ही वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, आता बघा सामान्य रूप होते, मात्र स्थलवाचक, कालवाचक, विशेष नामे यांचे सामान्य रूप कधी होते तर कधी होत नाही. ठीक आहे, कधी होते तर कधी होत नाही. म्हणजे नागपूरचं नागपूर पासून पण होते, नागपुरापासून पण होते. सामान्य रूप नाही झालं, सामान्य रूप झालं. रामचं विशेष नाम आहे ना, राम करिता पण होते, सामान्य रूप नाही झालं. रामा करिता पण होते, सामान्य रूप झाले. म्हणजे इथं हे जे हायलाइट केलेलं आहे ना, स्थलवाचक, कालवाचक, विशेष नामे लिहून घ्यायचंय. रिकामी जागा सोडली आपण. स्थलवाचक, कालवाचक, विशेष नामे
यांचे सामान्य रूप मात्र कधी होते तर कधी होत नाही. हे सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, याचे उदाहरणं पण पाहिले. आता आपण बघूया सगळ्यात महत्वाचं शुद्ध शब्दयोगी अव्यय. तुमच्याकडून ऑलरेडी पाठ करून घेतले आपण. च मात्र ना कैवल्य सुद्धा देखील ही पण संग्रह, च मात्र ना सुद्धा देखील ही पण, च मात्र ना सुद्धा देखील ही पण. शुद्ध शब्दयोगी अव्यय ही जे आहेत ना, च मात्र ना सुद्धा देखील ही पण, यांना शुद्ध काय म्हणतोय आपण? कारण ही शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येताना मागील शब्दाचे सामान्य रूप होत नाही, म्हणून या कार्यकर्त्यांना आपण शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतोय. आयोगाने विचारलेले. बघा अजून एक महत्वाचा सेंटेन्स. शुद्ध शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्ययाचं कार्य करतात का? कार्य करत नाहीत. हे एक सेंटेन्स महत्वाचं आहे. अजून बघा आयोगाने विचारलेलं, यांच्यामुळे, कोणामुळे? या शुद्ध शब्दयोगी अव्ययांमुळे मागील शब्दाच्या अर्थास विशेष जोर येतो. आयोगाने विचारलेलं आहे. ओके, बघा कधी कधी काही शब्दयोगी अव्यय वाक्यात स्वतंत्रपणे येतात, हे पण आयोगाने विचारलेलं आहे. इथं लिहून घ्या कंसात, आयोगाने विचारलेले. पहिल्याच पेजवर आपण याचं डिकोडिंग केलेले. तू मात्र जा गांधीजींनी सुद्धा सांगितले कधी कधी काही शब्दयोगी अव्यय वाक्यात स्वतंत्रपणे येतात. बघा शाळा, शाळेजवळ, शाळे देखील. इथं बघा शाळा याच्या समोर याच्या सोबत जर हे शुद्ध शब्दयोगी अव्यय लावलं, शाळा देखील, झालं का सामान्य रूप? शाळाचं शाळाच राहिलं. आता माणूस याच्या समोर ही हे शुद्ध शब्दयोगी अव्यय लावलं, माणूसचं काय राहिलंय? माणूसच राहिले. सामान्य रूप झालंय का? सामान्य रूप झालेलं नाही. ही कन्सेप्ट इथं समजून घ्या. सामान्य रूप होत नाही. ओके, म्हणजे शुद्ध शब्दयोगी अव्यय आता तुमचं परफेक्ट झालंय. हे 2-3 सेंटेन्स आहेत. हे जोरवाला सेंटेन्स, नंतर हे स्वतंत्रपणे येतात आणि सामान्य रूप होत नाही. हे 3 सेंटेन्स आयोगाने विचारलेलं आहे. ठीक आहे, आणि हे क्रमाने पाठ. च मात्र ना सुद्धा देखील ही पण, च मात्र ना कैवल्य सुद्धा देखील ही पण संग्रह. संपला विषय. आता बघूया आपण विभक्ती प्रतिरूपक अव्यय, ज्याच्यावर आतापर्यंत 2-3 प्रश्न आलेले आहेत. त्यामुळं जर का तुमची पोस्ट रँक जर जाणार असेल याच्यामध्ये, तर विभक्ती प्रतिरूपक अव्ययांमध्ये तुमचा प्रश्न चुकला की तुमच्या पुढे 500 पोरं गेली समजायचंय. लक्षात ठेवा, 500 पोरांना तोडायला तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये मार्क वाढवावा लागेल आणि तेवढं सोपं नाही. त्यामुळं कॉम्प्युटरचा अभ्यास वाढवण्यापेक्षा इथं विभक्ती प्रतिरूपक अव्यय माझ्यासोबत परफेक्ट करून घेऊया आपण. बघा विभक्ती प्रत्ययांचे काम करणाऱ्या शब्दयोगी अव्ययांना आपण विभक्ती प्रतिरूपक अव्यय असं म्हणतोय. म्हणजे किती सोपं आहे. जर विचारलं की विभक्ती प्रतिरूपक अव्यय म्हणजे काय, विचारलं तर जाणारच नाही एवढं सोपं. विभक्ती प्रत्ययाचे काम करणारे शब्दयोगी अव्यय ज्यांचा विभक्ती प्रत्ययांसारखा उपयोग केला जातो. ओके, आता पहा शब्दयोगी अव्ययांच्या ठिकाणी क्रिया विशेषण आणि विभक्ती प्रत्यय यांचे गुण असतात. बघा क्रिया विशेषणाचे गुण असतात का? असतात, हे माहिती आहे आपल्याला. पण विभक्ती प्रत्ययाचे पण गुण असतात, हे आज पहिल्यांदा कळालं असेल आणि या आयोगाने विचारलेले. ठीक आहे, या आयोगाने विचारलेलं आहे. शब्दयोगी अव्ययांच्या ठिकाणी क्रिया विशेषण आणि विभक्ती प्रत्यय दोघांचे पण गुण असतात. हायलाइट करून ठेवायचे. ठीक आहे, हे परफेक्ट करून ठेवायचे. आता बघा हे अव्यय विभक्तीचा अर्थ दर्शवतात. तेच आता सांगितलं. याचा अर्थ काय? विभक्ती प्रत्ययाचे गुण असतात. आता जे अर्थ विभक्ती प्रत्ययाने दर्शवता येत नाहीत असे लहानसहान अर्थ देखील शब्दयोगी अव्ययाने दर्शवता येतात. हे सेंटेन्स टाईप मध्ये येऊ शकतं. त्यामुळं लक्षपूर्वक डिकोड करून घ्यायचा हा पाठ की विभक्ती प्रतिरूपक अव्यय, बघा जे अर्थ विभक्ती प्रत्ययाने दर्शवता येत नाहीत का नाही, असे लहानसहान अर्थ देखील या शब्दयोगी अव्ययाने दर्शवता येतात. त्यामुळे हे जे विभक्ती प्रतिरूपक अव्यय आहेत ना, ते महत्वाचे आहेत. शब्दयोगी अव्ययाच्या ठिकाणी क्रिया विशेषण आणि विभक्ती प्रत्यय दोघांचे गुण असतात. ओके, म्हणजे विभक्ती प्रतिरूपक अव्ययांमध्ये सेंटेन्स टाईप प्रश्न आलेले आहेत. आता जर भविष्यात आला तर तुमचा चुकणार नाही. आता बघा ही जी विभक्ती प्रत्ययांचे काम करणारी शब्दयोगी अव्यय, याच्यामध्ये बघा पहिल्यांदा षष्टी विभक्ती, संबंधी आणि विषयी हे जर आले ह्या शब्दयोगी अव्यय, संबंधी आणि विषय, तर कोणता विभक्ती प्रत्यय षष्टी? किती सोपं आहे, म्हणजे हे लक्षात राहून जाईल. ओके, आता बघा आता सप्तमीमध्ये बघा, सप्तमीमध्ये तुम्हाला जर का तुम्ही कार्यकर्ते केले असतीलच, अधिकरण, अधिकरण मध्ये सप्तमीमध्ये काय सांगतोय आपण की ठिकाण सांगतोय. खाली, आत, मध्ये, ठाई, विषयी, समोर, भोवती. हे विषयी फक्त एक हायलाइट करून ठेवा. ओके, हे विषयी, पण हे विषयी षष्टीमध्येच पाठ करा. त्यामुळे सप्तमीमध्ये कट करून टाका. विचारलं पण नाही, जर विचारलं तरी घेऊन चला त्याला सोबत. षष्टीमध्ये संबंधी विषय आणि हे जे आहेत ना अधिकरणमध्ये, अधिकरणवाले खाली, आत, मध्ये, ठाई, समोर, भोवती हे सप्तमीमध्ये, म्हणजे षष्टी पाठ सप्तमी पाठ. इथं कोणतीही ट्रिक करायची गरज नाही. आयोग तिथं विचारणार पण नाही. सोपं आहे. ओके, आता बघा पंचमीमध्ये हे वाचून, पासून, कडून. इथं काय आहे? ऊन, हुन वाले प्रत्यय 3 प्रत्यय दिसले तुम्हाला, वाचून, पासून, कडून.
म्हणजे हे 3 प्रत्यय दिसले की तुम्ही पंचमीकडे जाणार आहे. मग फक्त तुम्हाला काम कशावर करायचं माहिती आहे का पंचमीमध्ये? मी जे हायलाइट करतो तिथंच फक्त पेक्षा शिवाय खेरीज. पेक्षा शिवाय खेरीज जर विचारलं आणि हेच विचारणार आयोग. पेक्षा शिवाय खेरीज पंचमी. ओके, पेक्षा शिवाय खेरीज पंचमी. म्हणजे तुम्हाला हिकडच्या चार्टमध्ये बघा, परत एकदा रिपीट करतो. षष्टी परफेक्ट काहीच पाठ करायची गरज नाही, संबंधी विषयी बस. सप्तमी हे खाली आतमध्ये कडून टाका, समोर आणि भोवती. सप्तमी लक्षात राहणार आहे. पंचमीमध्ये ऊन वाले 3 आणि पेक्षा शिवाय खेरीज हे 3 पाठ करायचे. एवढे 3च पाठ करायचे इकडं. या सगळ्या पंचमी, षष्टी, सप्तमीमध्ये फक्त तुम्हाला पाठ काय करायचंय? पेक्षा शिवाय खेरीज पंचमी. ओके, आता बघा प्रश्न कशावर येतं? प्रश्न द्वितीय, तृतीय आणि चतुर्थीवर आतापर्यंत विचारलेले. ओके, आता बघा बरेच जण आता या सरच्या जागा आल्यात बघा. तर बरेच जणांनी काय केलं, जे पोस्ट होल्डर पोरत का नाही, काही जण टॅक्स असिस्टंट येतं, काही PSI येतं, काही ASO येतं, काही ST आहेत. बघा हक्काची एक पोस्ट आहे, हक्काची एक पोस्ट आहे सगळ्याकडं. आता हक्काची एक पोस्ट असताना देखील त्यांना फॉर्म भरलाय, रजा टाकलेत आहे. दुसरीची प्रीत लागली, दुसरीची काय लागली? दुसरीची प्रीत लागली, दुसरीची प्रीत लागी किंवा लागली. ओके, दुसरीची प्रीत लागली. हक्काची एक पोस्ट असताना सुद्धा दुसरीची प्रीत लागली की नाही बऱ्याच जणांना या सारख्या जागांमुळे. मग दुसरी म्हटलं की प्रीत लागे म्हटलं की विषय संपला ना दादा. काय दुसरी म्हणजे द्वितीया, दुसरीची प्रीत लागे हक्काची एक असताना इथं फक्त या सारल्या, म्हणजे तुमच्या लक्षात राहून जाईल की हक्काची एक असताना दुसरीची प्रीत लागी. ओके, आता बघा तृतीयाला बाजूला ठेवू, आपण चतुर्थी करू. कधी पण कसं आहे, मी आळशी आहे जरा, एक जे अवघड आहे की नाही ते बाजूला ठेवायचं, बाकी सगळं करायचं आणि मग उरलेलं तृतीयामध्ये टाकायचं. ओके, मग पहिलं काय करू आपण? चतुर्थी करू. मग आता चतुर्थी आहे, बऱ्याच जणांची चतुर्थीला उपवास असतो. मग चतुर्थीसाठी, साठी म्हणले की चतुर्थी, चतुर्थीसाठी प्रीती करता, दिसली का प्रीती जिंटा? प्रीती करता माईकडे किंवा आईकडे, आईकडे किंवा माईकडे काय केलं? खिचडी स्तव फराळाबद्दल आग्रह केला आणि मग अशी प्रीती जिंटाने खिचडी मस्तपैकी चमच्याने खाल्ली. बघा चतुर्थीसाठी प्रीती करता माईकडे काय केलंय? खिचडी स्तव फराळाबद्दल आग्रह धरला. आता बघा पुढे या, काय काय आहे? चतुर्थीसाठी बघा कोणासाठी? चतुर्थीसाठी, पण कोणाकरिता? 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 प्रीतीकरिता. बघा प्रीतीवरनं प्रत, प्रति आणि प्रित्यर्थ. आता हा जो प्रत आहे का नाही तो चतुर्थीमध्ये पण येणार आहे आणि द्वितीयामध्ये पण येणार आहे. तुम्ही ऑप्शन पाहून ते उत्तर करायचंय, तेवढं तुम्हाला आयोग गंडवणार नाही. ओके, प्रत द्वितीयामध्ये पण येणार आहे, चतुर्थीमध्ये पण येणार आहे. लागी फक्त द्वितीयामध्ये, एवढं लक्षात ठेवायचंय. म्हणजे या प्रीतीवरून आपण काय काय करतोय? प्रत, प्रित्यर्थ आणि प्रति कुठं? चतुर्थीसाठी. ह्या प्रीतीकरिता, करिता पण झालं. मग आता राहिलं काय? आईकडे किंवा माईकडे. ओके, कडे म्हटलं की चतुर्थी. नंतर फराळास्तव, ओके, किंवा खिचडीस्तव फराळाबद्दल, खिचडीस्तव फराळाबद्दल आग्रह केला आणि मग माईने तिला खिचडी दिली आणि ती खिचडी खाऊन निघून गेली. कधी? चतुर्थीसाठी प्रीती करता माईकडे खिचडीस्तव फराळाबद्दल आग्रह केला. संपला विषय चतुर्थी विभक्तीचा. आता बघा तुम्ही फक्त मजा बघा, सगळं ओळखीचं, काहीच पाठ करायचं नाही. तुम्हाला जर विचारलं का नाही प्रत, प्रित्यर्थ, प्रति, की तुम्हाला काय आठवणार आहे? प्रीती जिंटा. प्रीती जिंटा म्हणजे काय? चतुर्थीसाठी आली होती घरी. ओके, करिता म्हटलं की काय? प्रीती करिता. साठी म्हटले की काय? चतुर्थीसाठी. कडे म्हटलं की काय? माईकडे म्हणजे चतुर्थी. स्तव आणि बद्दल म्हटले की काय? खिचडी स्तव फराळाबद्दल म्हणजे चतुर्थी. संपला ना विषय, चतुर्थीचा विषय संपला. इथं पेक्षा शिवाय खेरीजचा विषय संपलाय. इथं प्रत लागे द्वितीयामधचा विषय संपलाय. मग राहिलंय काय? फक्त तृतीय विभक्ती. मग उरलेलं टाका ना तृतीय विभक्ती. मुळे, कडून, करवी, द्वारा, योगे, प्रमाणे, सह, बरोबर, वतीने हे सगळं तृतीयामध्ये टाका. तुम्ही म्हणाल की सर इतकं डिटेल अभ्यासाची गरज आहे का? जर का रँक मध्ये यायचं असेल, पोस्ट सिक्युअर करायची असेल तर बघा ना, हे आयोगाने विचारलेलं लगेच तुम्हाला शंका आहे ना की बऱ्याच जणांना काय वाटतं इतकं डिटेलची गरज आहे का? येस, गरज आहे. प्रश्न विचारलेत ना तर परफेक्ट करून घ्यायचे. बघा साठी, बघा साठीच फक्त वाचलंय तुम्ही आणि विभक्ती प्रतिरूपक अव्यय वगैरे, साठीवरनं तुम्ही डायरेक्ट चतुर्थीकडे जाणार आहे. काहीच पुढे वाचायची गरज नाही, इतकं सोपं होणार आहे. ओके, बघा कडून, करवी, द्वारा, मुळे, योगे, प्रमाणे. तुम्हाला हे तर माहिती आहे पंचमी नाही, पंचमीमध्ये पेक्षा शिवाय खेरीज. षष्टी नाही, षष्टीमध्ये दोनच आहेत बिचारे, संबंधी आणि विषयी. तुम्ही हे कट करताय. तुम्हाला हे माहिती आहे की चतुर्थीमध्ये साठी आहे,
प्रीती आहे म्हणजे प्रतिप्रित्यर्थ आहे, स्तव आहे, बघा सगळं आता लक्षात राहते, बद्दल आहे, फराळाबद्दल, खिचडी स्तव, आठवलं का? अजून काय, कडे आहे, दिसतंय का इथं? इथं कडून, करवी, द्वारा, म्हणजे चतुर्थी पण नाही. जावा मग तृतीयाकडे, म्हणजे तृतीया पण तुमचं आता लक्षात राहणार आहे. ठीक आहे, मुळे, कडून, करवी, द्वारा, योगे. आता काही जण काय करणार, तृतीयाची पण ट्रिक करणार, करा तुम्ही, पण गरज नाही. चतुर्थी परफेक्ट झाले, द्वितीया परफेक्ट झाले, पंचमी परफेक्ट झाले, षष्टीचा विषयच नाही, सप्तमीचा विषय नाही लक्षात ठेवायचा, पंचमीमध्ये फक्त पेक्षा शिवाय खिरीजच लक्षात ठेवतोय. आता बघा इथं हे कडून, हे पंचमीमध्ये पण आहे. इथं बघा काही पुस्तकांमध्ये कडून, हे पंचमीमध्ये पण आहे, ऊन प्रत्ययामुळे तुम्ही इथलं कोडू शकता. इथं कडून आहे का नाही, तृतीयामध्येच घेऊ. जसं इथं विषय कोडलं म्हणजे एक एक कट करा, म्हणजे पंचमी तो कडूनचा विषय क्लोज होऊन जाईल. कडून बऱ्याच जणांना पंचमी वाटते, तृतीया वाटते, पण हे बाकीचे आहेत का नाही कडून सोडून, करवी, द्वारा, मुळे, योग्य प्रमाणे ते क्लिअर कट तृतीयामध्ये येणार आहेत. ओके, तर तुमचं आता विभक्ती प्रतिरूपक अव्यय आता एकदम परफेक्ट. बस आता तुम्हाला याची रिव्हिजन करताना 10 मिनिटं आता गेले एवढं शिकवायला, पण तुमची रिव्हिजन किती मिनिटात होईल? आता 2 मिनिटात खूप झाले. 2 मिनिटात जर रिवाइज केलं, 2 मिनिटात नुसते नजर मारली, तरी सुद्धा तुमचे विभक्ती प्रतिरूपक अव्यय रिवाइज होणार आहेत. ओके, आता आपण प्रश्न घेऊया फास्टमध्ये. बघा, पांतस्थ झाडाखाली विसावा घेत होता, मगाशीच पाहिलेलं आहे, याचं मगाशी अनालिसिस पण करून झालेलं आहे. जरी तुम्ही व्यवस्थित प्रश्न वाच, बरेच जण पॅनिक झाले, अव्यय विचारले, धातुसात इथे कट केलं, क आणि ट कट केलं, पांतस्थ क्रियाविशेषण अव्ययाचा तर संबंध नाही येत, अ बरोबर येते. ठीक आहे, मगाशी स्थचं तुम्हाला सांगितलंय संस्कृत शब्द साधित. ओके, नंतर बघा, शब्दयोगी अव्ययांचा विभक्ती प्रत्ययांसारखा उपयोग होतो का? येस होतो. अ बरोबर आहे, अ बरोबर आहे, अ बरोबर आहे, ब कट करा. बघा आता समजा तुम्ही तो पेपर आत्ता तो देताय आणि हे आत्ता ठीक आहे, आत्ता आपण त्याचं डिकोडिंग केलं म्हणून आता आपल्याला तो प्रश्न ओळखीचा आहे, पण बऱ्याच जणांना तो प्रश्न अनोळखी होता. तर त्यावेळेस पेपर सेटरचं माइंड बघा, काही शब्दयोगी अव्यय क्रिया विशेषणीय असतात. ज्यावेळेस असे प्रश्न येतात का नाही, काही गोष्टी ह्या पण असतात, काही गोष्टी जोडून हे पण होऊ शकतं, तर त्यावेळेस त्याला हे सुचतंयच कसं? जो पेपर सेट करतोय का नाही त्याला हे सुचतंयच कसं? ज्या अर्थी त्याला हे असलं काहीतरी सुचलंय का नाही, त्या अर्थी ते वाक्य बरोबर असणार आहे. बरं, तिथं शंका नाही घ्यायची, आपलं नॉलेज दाखवायचा प्रयत्न करायचा नाही. ओके, पेपर सेटरच्या माइंडसेटने विचार करायचा की ज्या अर्थी असलं काहीतरी नवीन टाकतंय का नाही, त्या अर्थी त्याला घेऊन जायचं सोबत, रिस्क घ्यायची, 100% तुमचा प्रश्न तो बरोबर येणार. काही शब्द योग्य अव्यय क्रिया विशेषणे असतात, यस. काही शब्द योग्य अव्यय जोडून विशेषणे तयार होतात का? जास्त विचार नाही करायचा त्यावेळेस, हा होऊ शकतात, अ ब क बरोबर. आता बघा, तुझ्या स्तव मला त्यांच्याकडे जावे लागेल, वरील वाक्यात 2 शब्द योग्य अव्यय आहेत का? येस, 2 शब्द योग्य अव्यय आहेत. ओके, स्तव हे हेतुवाचक शब्द योग्य अव्यय आहे का? बघा, कन्फ्युजन झालं का नाही, म्हणून सांगतोय हेतू स्तव म्हणजे हेतुस्तव पाठ केले आपण, स्तव काय आहे? हेतुवाचक आहे, म्हणजे ब बरोबर आहे. इथं ब क चूक दिले, अ ब बरोबर उत्तर निघलेले. एक शब्द योग्य अव्यय आहे नाही. ठीक आहे, बघा आता पुढचा प्रश्न. रिपीट झालं. ठीक आहे, जी अव्यय नाम व नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्या पुढे येऊन त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात. कशाला वाचायचंय बाकीचं? आपण कीवर्ड केलेले आहेत, संबंध म्हटलं की शब्दयोगी अव्यय. ओके, नंतर बघा, पुढील विधाने वाचून योग्य उत्तर लिहा. शब्दयोगी अव्यय हे नाम व सर्वनामांना लागतात का? येस लागतात. शब्दयोगी अव्ययामुळे नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्य रूप होत नाही, सामान्य रूप होतं. ब क्लिअर कट करा. ठीक आहे, उत्तर निघलेले अ आणि क बरोबर. शब्दयोगी अव्ययांच्या ठिकाणी क्रियाविशेषण आणि विभक्ती प्रत्ययाचे गुण असतात. वाचायची पण गरज नव्हती आपल्याला, हे जर माहित असेल तर, सामान्य रूपाचा रूल. ओके, आता बघा, शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना जोडून येत नाहीत. नाही, सामान्यतः नामांना जोडून येतात. अ चुकीचं आहे. शब्दयोगी अव्यय क्रियापदे आणि क्रियाविशेषण यांना केव्हा केव्हा जोडून येतात. येस, ब बरोबर आहे. म्हणजे काय, पहिले वाक्य बरोबर, दुसरे वाक्य चूक. आता बघा, शब्दयोगी अव्यय पुढीलपैकी कोणत्या शब्द जातींना जोडून येतात? नामाला, क्रियापदाला, क्रियाविशेषणाला, वरील सर्व पर्यायांना. काही जण म्हणतात क्रियापदाला कसे येतात, क्रियापदाला 2-3 वेळा विचारलेले, वरील सर्व बरोबर. आता शेवटचा प्रश्न, शब्दयोगी अव्ययासंबंधी पुढील वाक्य वाचायचे आहेत आपल्याला. शब्दयोगी अव्यय हा विकारी शब्द आहे, नाही, तो अविकारी शब्द आहे, म्हणजे अ कट केला आपण. शुद्ध शब्दयोगी अव्ययांमुळे मागील शब्दाच्या अर्थास विशेष जोर येतो. येस, जोर येतो. ब बरोबर आहे, उत्तर निघलेले आपलं. शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना जोडून येतात. बघा, क बरोबर आहे. च मात्रांना स्थलवाचक नाही, च मात्रांना कैवल्यवाचक.
म्हणजे मराठी व्याकरणाचे जे 50 प्रश्न असतात त्यातले एक 7 ते 8 प्रश्न सेंटेन्स टाईप प्रश्न असतात. तिथे जर तुम्ही ही पद्धत वापरली बघा ना, तुम्हाला वेळ किती वाचला. आणि हे हे काय होतं, मग हे 2 सेंटेन्स वाचायची तुम्हाला गरजच नव्हती पडली. तुम्ही काय केलं फक्त, की शब्दयोगी अव्यय हा विकारी शब्द आहे का? चुकीचं आहे. सेंटेन्स चुकीचं आहे. तुम्ही कट केलं. शुद्ध शब्दयोगी अव्ययांमुळे मागील शब्दाच्या अर्थास विशेष जोर येतो. हे क्लिअर कट बरोबर आहे. म्हणजे क्लिअर कट बरोबर आहे. पण हे कुठंच नाही. उत्तरच निघलं तुमचं. लगेच पुढचा प्रश्न क्रमांक 43. म्हणजे ह्या टाईपचे तुमचा माइंडसेट पाहिजे, ह्या टाईपचं तुमचं कंटेंटवर काम पाहिजे. नाहीतर चला आता बघूया, हे तिन्ही वाचू, हे नाही ते नाही, परत कन्फ्युजन. तर तसल्या गोष्टीत पडायचं नाही. 17-18 मिनिटात मराठी व्याकरणाचे प्रश्न सुटलेले आहेत, सुटतात. मागे 2 वर्षात बऱ्याच जणांनी आपल्या पोरांनी सोडवलेले आहेत. ठीक आहे. 17-18 मिनिटात कार्यक्रम करायचा आहे. 20-21 मिनिटं लागले तरी पण ठीक आहे. पण 17-18 मिनिटापर्यंत तुम्ही जाऊ शकता. ओके. आता याची जी रिव्हिजन स्ट्रॅटेजी आहे ते तुम्हाला प्रायव्हेट ग्रुपला आपण उपलब्ध करून देऊया. एक 5-10 मिनिटाचा ऑडिओ तुम्हाला तिथे देतो. आता एक चुकी बरोबर बघूया आपण शेवटी. बघा, शब्दयोगी अव्ययामुळे नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्य रूप होत नाही. चुकीचं आहे. सामान्य रूप होतं. शुद्ध शब्दयोगी अव्ययामुळे मागील शब्दाच्या अर्थास विशेष जोर येतो. यस, येतो. काही शब्दयोगी अव्यय जोडून विशेषणे तयार होतात का? यस, होतात. शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना जोडून येत नाहीत. सामान्यतः नामांना जोडून येतात पाहिजे होतं. हे चुकीचं आहे. ओके. शब्दयोगी अव्यय क्रियापदे, क्रियाविशेषणे यांना केव्हा केव्हा जोडून येतात. यस, येतात. सर्वनामांना पण जोडून येतात. शब्दयोगी अव्यय ही स्वतंत्र असे शब्द नाहीत, तर ती नेहमी शब्दाला जोडूनच येतात. असं जरी विचारलं तरी यस, वर शंका घ्यायची नाही. बरोबर आहे. करिता, साठी, कडे हे तृतीया विभक्तीची नाही, ही चतुर्थी. साठी म्हणलं की चतुर्थी. ओके. आणि शब्दयोगी अव्ययाच्या ठिकाणी क्रिया विशेषण आणि विभक्ती प्रत्ययाचे गुण असतात का? येस, गुण असतात. तर हे झाले शब्दयोगी अव्यय. आय होप शब्दयोगी अव्ययामध्ये आता तुमचं कसलंच कन्फ्युजन नसणार आहे. जिथं कन्फ्युजन होतं तिथं आपण कन्क्लुजन काढलेलं आहे. त्यामुळे आता रिव्हिजन तुमची गेले आपले 40 मिनिटं. माझं टार्गेट होतं 30 मिनिटात शिकवायचं. पण ठीक आहे, 40 मिनिटाचा व्हिडिओ झाला. तुम्ही 1.5च्या स्पीडनी 30 मिनिटातच संपवला असणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही याच्या रिव्हिजनला येणार आहे ना, शब्दयोगी अव्ययाच्या, त्यावेळेस 10 ते 15 मिनिटांमध्ये त्याची रिव्हिजन करायची. आणि शेवटच्या महिन्यामध्ये कशी रिव्हिजन स्ट्रॅटेजी असेल मी तुम्हाला नंतर ऑडिओ उपलब्ध करून देईल. ठीक आहे. थँक्यू.